राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा हो, अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वणवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा राजयोग संजीवनी। नमस्कार. राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये मी शिल्पा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा सहर्ष स्वागत करते. राजयोगाचा अभ्यास आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करायचा याची थोडी विधी आपण शिकायला लागलोय. आजपर्यंत आपली कल्पना होती की आपल्याला राजयोगाचा अभ्यास करायचा आहे तर सगळं काही कामधंदा सोडून आपल्याला डोळे मिटून शांत बसावं लागेल व त्याचा अनुभव करावा लागेल. परंतु आपण मागच्या वेळेस पाहिलं की राजयोग हा कर्मयोग आहे. यासाठी कर्म सोडण्याची आवश्यकता नाही आहे. तर प्रत्येक कर्मामध्ये जेव्हा आपण ईश्वराची स्मृती करतो तर करता 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 आपले कर्मसुद्धा एकदम चांगले बिनचूक आणि सुव्यवस्थित होतात आणि ते काम आपल्याला एकदम चांगलं कमी वेळेमध्ये आपल्या लक्षापर्यंत पोचवतं. तर राजयोग हा कर्मयोग आहेच परंतु त्याच्याबरोबर तो ज्ञानयोगसुद्धा आहे. आणि राजयोग ज्ञानयोग कसा आहे हे आपण आज जाणून घेऊया भाईजींच्या बरोबर. आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर उपस्थित आहेत मराठे भाईजी. आपण पुन्हा आज त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार भाईजी. धन्यवाद. नमस्कार. ओम शांती. भाईजी, आपण पाहिलं की तुम्ही मागच्या वेळेस आम्हाला खूप सुंदर अनुभव पण करवला. आम्हाला सांगितलं की राजयोगाचा काम करता करता आपण कसा सराव केला पाहिजे. पण त्यासाठी आपण म्हणतो की आजपर्यंत आम्ही समजत होतो की काम वेगळं आणि ईश्वराची स्मृती करण्याची वेळ वेगळी. पण आज तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं की काम करताना ईश्वराची स्मृती असली पाहिजे. पण त्यासाठी आपली दिनचर्या कशी असली पाहिजे? हे बघा, कोणतंही काम जेव्हा आपण करतो तेव्हा कामाच्या आधी सुरुवात करायच्या आधी ईश्वराचं स्मरण करतो. हो. हे तत्व आपण पाहिलं. आता आपण असं व्हिज्युअलाइज करूया की आपल्यासमोर सकाळी उठल्यावर सगळा दिवस पडला आहे. तर त्या दिवसाची जर सुरुवात आपण चांगली केली तर काय होईल? म्हणतात वेल बिगन इज हाफ डन. आपला सगळा दिवसही चांगला जाईल. त्यासाठी उत्तम वेळ कोणची आहे? आपल्याकडे एक म्हण आहे बघा, लवकर निजे लवकर उठे तया धन संपत्ती आरोग्य लाभे. इंग्लिशमध्ये म्हणतात अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. आपल्या मालिकेचं लक्ष आहे की सगळ्यांना आरोग्यवान, संपत्तीवान आणि सुखी बनवायचं. तर त्याचा पाया टाकायचा तो पहाटे 4 वाजता. आणि हे का करायचं? तर आपण पाहिलं की सगळ्या दिवसाच्या सुरुवातीला जर आपण पाया चांगला टाकला तर आपला दिवस देखील सुखाचा आनंदाचा जाईल. एखादा आपल्याकडून वाईट काम झालं, काम बिघडलं तर आपण म्हणतो ना सकाळ सकाळी आज कोणाचा चेहरा बघितला होता काय माहिती, असं दोष देतो आपण. त्या समयाला किंवा त्या वेळेला आपण दोष देतो. बघा, अमृत वेळा म्हणजे अमर होण्याची वेळा. ईश्वर आहेच अमरनाथ, त्याचं स्मरण करण्याची वेळा. जर आपण असं म्हणतो की आज कुणाचं तोंड पाहिलं म्हणून असा दिवस वाईट गेला, जर आपण रोज सकाळी उठून लवकर उठून ईश्वराचं स्मरण केलं, किती छान, त्याला याच देही याच डोळा पाहिलं, त्याच्याशी गप्पा केल्या, त्याच्याबरोबर आनंदाने मजा केली, तो दिवस किती छान जाईल. खूप सुंदर. हे त्याचं रहस्य आहे. मग आपण बघतो की तुम्ही मागच्या वेळेस थोडंसं आम्हाला हे कालचक्र आहे म्हणून सांगितलं होतं
की हे पण एक समयाचं चक्र आहे. मग ही चक्रामधली ही नेमकी कुठली वेळ चालू आहे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला दिवस रात्र हे चक्र माहीत आहे. ऋतूंचं चक्र पण माहीत आहे. 4 वर्षांनी एक लीप इयर येतं ते चक्र पण आपल्याला माहीत आहे. आणि हे सृष्टीचं चक्र जे आहे त्याचे आपल्याला माहीत नाही असं म्हणत नाही आपण. तर त्या संबंध चक्राला म्हणतात एक कल्प. हम्म. कल्पाची कल्पना आपल्याकडे सगळ्यांना आहे. कल्पवृक्ष होता, त्याच्या झाडाखाली जाऊन बसा म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण पूर्ण होतील. होतील. हो. तर आपण कल्पाबद्दल आपण पुढे बघू. पण एका कल्पामध्ये 4 युग असतात हे सगळ्यांना माहीत आहे. हो हो. आणि सध्या चाललेलं युग कोणचं आहे? काही कलियुग आहे. इतिहास जरी लिहिलं नसलं तर लोक म्हणतात आता कलियुग कलियुग आहे. आहे. कारण प्रत्येकाला त्या कलियुगाचा अनुभव येतो. अगदी अगदी सकाळी बरोबर. घरातनं बाहेर पाऊल टाकल्यानंतर ते घरात परतेपर्यंत दिवसभरात काय होतं याचा अनुभव तो प्रत्यक्ष घ्यायला लागलेला आहे. म्हणून तो म्हणतो कलियुग आहे. आता ईश्वर जो त्रिकालदर्शी आणि त्रिनेत्री आहे, सर्व जाणणार आहे, तो काय सांगतो आपल्याला की हे सृष्टीचक्र 4 युगामध्ये आहे. कलियुगाच्या पुढे काय होतं? तर चांगली आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची म्हणजे येतो संगम युग. या संगम युगात काय होतं? पण हे संगम युग नेमकं काय आहे? कारण आम्ही 4 युग पाहिलेली आहेत. अगदी पण तुम्ही आता हे नवीन सांगताय की त्याच्यानंतर येतं संगम युग. हे संगम युग काय आहे आणि त्याचं काय महत्व आहे? सुरुवातीला तुम्हाला मी म्हटलं होतं की राजयोग याच्यामध्ये अनेक राज म्हणजे रहस्य आहेत. त्यातलं महत्त्वाचं रहस्य आज तुम्हाला उलगडून सांगणार आहे. पण ते मात्र तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे. सर्व दर्शकांना मी म्हणेन हा मुद्दा नीट ऐका. आणि तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. जेव्हा मी राजयोग शिकायला सुरुवात केली होती तेव्हा माझ्याकडे एक सरकारी पाहुणे आले होते टर्कीहून. आणि त्यांना विमानतळावर रिसीव्ह केल्यावर सगळ्यात आधी मी विचारलं, तुम्हाला भारतात येण्यात काय इंटरेस्ट आहे? हं. ते म्हणाले, मी असं माहीत आहे मला की भारत सगळ्यात प्राचीन देश आहे. हं. तर बरोबरच आहे. हो, अगदी बरोबर. मग ते म्हणाले, भारत हा फार मॉडर्न व्हायचा आता प्रयत्न करतोय. हो. त्यामुळे मला भारतामध्ये सगळ्यात प्राचीन काय आहे ते बघायचं आहे आणि सगळ्यात मॉडर्न काय आहे ते तेही पण बघायचं आहे. बघायचंय. हं. मी त्यांना म्हटलं की बघा, भारताचा योग प्रसिद्ध आहे, राजयोग तर त्याहूनही प्रसिद्ध आहे. तर ही गोष्ट सगळ्यात मॉडर्न आणि सगळ्यात प्राचीन आहे कशी ते मी तुम्हाला पुढे सांगेन. त्यानंतर काय झालं, त्यांना मी हे सृष्टीचक्राचं चित्र आमच्या अमृतसरच्या स्पिरिच्युअल म्युझियममध्ये दाखवलं. आणि त्यांना सांगलं, हे लक्षपूर्वक सगळं चित्र बघा. त्याच्या संगमयुगमध्ये आपला आणि ईश्वराचा संगम होतो. हं. कलियुग आणि सतयुगचा संगम होतो. हां, दोन्ही संगम असं आहे. हे संगम होण्याचं हे युग आहे, असं रहस्य त्या चित्रात होतं. त्यानंतर आम्ही अमृतसरहून चंदीगडला यायला निघालो तर कारमध्ये तो 1 तासभर काही बोलला नाही. त्याने जे म्युझियममध्ये पाहिलं होतं की मौनचं फार महत्त्व आहे, शांत बसून विचार करण्याचं राजयोगमध्ये फार महत्त्व आहे. आणि त्यांनी त्याचा खरोखर मनापासून अभ्यास केला. तो हुशार तर होताच, प्रोफेसर होता. गमतीची गोष्ट म्हणजे तो मुस्लिम होता. अच्छा. त्याला या भारतीय संस्कृतीचं फारसं माहीत माहिती नव्हतं. नव्हतं. पण त्यांनी विचार केला. तासभरानंतर आमची गाडी जेव्हा पंजाबच्या मध्ये सतलज नदीच्या वरून चालली होती, त्याच्या बरोबर मध्ये आली तेव्हा तो अचानक म्हणाला, मिस्टर मराठे, नाऊ आय रिमेंबर. मी म्हटलं, काय रिमेंबर झालं, काय आठवलं? तर तो म्हणाला, 5000 years ago we were traveling in this car and I remembered that at the center of Satluj river. आहा. तर त्याला हे जे बुद्धीला टच झालं ना, त्याला म्हणतो मी, राजयोगाचा कोणताही मुद्दा कोणत्याही व्यक्तीला केव्हा टच होईल काही सांगता येत नाही. म्हणून हा राजयोग शिकत असताना खास जर कोणी सेंटरवर जाऊन ब्रह्माकुमारींच्या केंद्रावर जाऊन जर व्यवस्थितपणे शिकला
आणि चांगला प्रयत्नपूर्वक शिकला तर अनेक अनेक रहस्य त्याच्यापुढे उलगडायला उलगडीत लागतात. तर भाईजी, संगमयुगाचं तुम्ही महत्त्व काय आहे नेमकं? कारण तुम्ही आत्ता सांगितलं की आत्मा आणि परमात्म्याचा पण संगम आहे आणि 2 युगांचा पण संगम आहे. परंतु हा संगम आहे, परंतु अचानक कलियुगाचं रूपांतर सत्ययुगामध्ये, जिथं आपण म्हणतो की रामराज्य होतं, अचानक कसं काय हे परिवर्तन होऊ शकेल? हे बघा, हे सृष्टी रंगमंच जे आहे ना, त्याच्यावर एक नाटक चाललं आहे विशाल, आणि आपण आत्मे या नाटकामध्ये आपला आपला पाठ बजावत आहोत. मग प्रश्न होतो की या नाटकाचा प्रोड्युसर, डायरेक्टर आणि प्रिन्सिपल ॲक्टर कोण आहे? तर एक रहस्याची गोष्ट म्हणजे स्वतः ईश्वर या नाटकाचा प्रोड्युसर, डायरेक्टर आणि प्रिन्सिपल ॲक्टर आहे. तो सगळं डायरेक्शन करतो आहे, सगळं आपल्याला शिकवत आहे. नाटकामध्ये हिरो हिरोईनचे पार्ट असतात महत्त्वाचे, ते कोणचे पार्ट आहेत ते आपल्याला तो समजावून सांगतो आहे. पण बघितलेलं होतं की आपल्या ऐकण्यात होतं की शेक्सपियरनं पण सांगितलं होतं की हे सृष्टीचा रंगमंच म्हणजे एक नाटकाचा रंगमंच आहे. परंतु ह्याच्या बाबतीत आपल्याला हे माहिती नाही की आपण ह्याच्यामध्ये कसं चक्र लावतो, कुठून येतो, कुठे जातो आणि पुन्हा कुठे यायचं आहे, हे ज्ञान आम्हाला ह्याबाबतीत तुम्ही काय माहिती सांगाल का? शिल्पाताई, मला पण हे ज्ञान नव्हतं. जेव्हा मी राजयोग शिकायला लागलो तेव्हा हळूहळू मला कळायला लागलं की या नाटकाचा प्रिन्सिपल, डायरेक्टर, प्रोड्युसर आणि ॲक्टर हा स्वतः ईश्वर आहे. आणि तो आपण आत्मे कसे वेगळे वेगळे जन्म घेतो ते आपल्याला नीट समजावून सांगतो. कसे आत्मे एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतायत, कसं ते शरीर मोठं होत आहे, ते शरीर हळूहळू वृद्ध होऊन एक दिवस तो परत ते शरीर सोडून आत्मा पुढच्या प्रवासाला जातो. हा चमत्कार आपल्याला कोणताही मनुष्य समजावून नाही सांगू शकत, कारण ईश्वर जन्म मरणाच्या चक्करमध्ये येत नाही आणि प्रत्येक आत्मा जन्म आणि मरण या चक्करमध्ये येतो. येत राहते. आता आपल्याला हे शरीर मिळालं आहे याचा अर्थच आहे एक ना एक दिवस आपण हे शरीर सोडणार आहोत. सोडणार आहे. मग आपल्या पुढे प्रश्न होतो, मग आपण आलो कुठून? हा प्रश्न मुद्दाम आम्ही मोठ्या ह्याच्यात मांडला आहे. सोल हा आत्मा जो आहे तो कुठून आला आहे? की आम्हाला इथंच सगळं सोडून वरती जायचं आहे. वरती म्हणजे कुठं, हे अजून कोणी आध्यात्मिक भावानं नाही सांगितलेलं आहे आजपर्यंत. जो वरचा आहे उपरवाला तोच येऊन सांगतो की तुम्ही सर्व आत्मे सोल वर्ल्डमधून आले आहात. सोल वर्ल्ड म्हणजे आत्म्यांचं घर. ही पृथ्वी, त्याच्यावरचे सूर्य, चंद्र, तारे या सगळ्यांच्या पलीकडे आहे ब्रह्मतत्व. त्याच्याही पलीकडे आहे सोल वर्ल्ड. त्या सोल वर्ल्डमध्ये सगळेच आत्मे, अनेक कोटी आत्मे राहत असतात. त्या आत्म्यांच्या सगळ्यात वर आहे शिव परमात्मा, सर्वांचा पिता. म्हणजे एका अर्थाने सगळं आपलं एक हे कुटुंब आहे आणि हे कुटुंब या पृथ्वीवर येऊन आपलं आपलं पाठ वेगळ्या वेगळ्या वेळी बजावत असतो. अशा प्रकारे आपल्याला फार सुंदर रहस्य राजयोगद्वारे समजतात. मग आपण म्हणतो ना, येणारी दुनिया ही रामराज्य असेल. मग ते संस्कार आपण आत्ता कसे काय धारण करतोय? म्हणजे एकदम कलियुगी संस्कार, आत्ता आपण बघतो रावणांचे संस्कार किंवा राक्षसी संस्कार आपण म्हणतो प्रत्येकामध्ये आहेत, आणि एकीकडे म्हणतो आपल्याला रामराज्य हवं. मग हे संस्कार परिवर्तनाचं कार्य कसं काय होत आहे? तुम्ही जो उल्लेख केला राम राज्य, त्याच्यातला राम जो राजा आहे तो कोण आहे? राम म्हणजे एक श्रेष्ठ देवता. देवतांचं काय काम असतं? शब्दामध्येच आहे, देणारा देवता. आणि कलियुगामध्ये सगळी माणसं कशी झाली आहेत? घेणारे, लेवता, बरोबर. घेणारे. आता म्हणून काय करायचं, एक सोपं गणित लक्षात ठेवायचं. देवता काय करतात आणि माणसं काय करतात आणि ईश्वर काय करतो. जो आपण म्हणतो ना व्यवहार आपण नेहमी चालतो, देणं आणि घेणं आपण करत असतो. त्या म्हटलं आहे टू गिव्ह अँड टू टेक.
तर 2च्या ऐवजी तुम्ही काय करा, 4 करा, डबल करा त्याला. म्हणजे काय होईल, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. हां हां, खूप क्षमा छान. करा आणि आणि विसरून जा. विसरून जा. गमतीची गोष्ट काय आहे, माणूस घेतो आणि विसरून जातो. ही गेट्स अँड फॉरगेट्स. बरोबर आहे, आणि मानवाची प्रवृत्ती ईश्वर आहे. देतो आणि मग विसरून जातो आणि क्षमा पण आणि करतो. क्षमा पण करतो. अगदी छान. हे थोडंसं गणित जर आपण शिकलो, जरा विचार करा, जगातले सगळेच आत्मे एक दिवसासाठी देवता झाले, देणारे झाले, तर कितीतरी संपत्ती, कितीतरी रिसोर्सेस या जगात सगळ्यांच्या कल्याणासाठी, वाटून घेण्यासाठी, आणखीन उन्नतीसाठी मिळतील. तेच तंत्रज्ञान, तेच टेक्निक ईश्वर आता आपल्या प्रत्यक्ष शिकवत आहे. कारण आज आपण बघतो ना, खरोखर माणसाची लोभी वृत्ती वाढली आहे, म्हणून तो स्वार्थी पण झालाय. आणि स्वार्थी झालाय म्हणून समाजामध्ये आपल्याला हे चित्र दिसतंय की तो काहीतरी हवंय, पण माझं पण एक कर्तव्य आहे दुसऱ्याला देण्याचं, हे तो विसरून गेलेला आहे. तुम्ही जे सांगताय की असं आणायचं आहे आपल्याला, तर आपल्याला घेण्यापेक्षा देण्याची भावना जास्त उत्पन्न केली पाहिजे. हे खूप छान तुम्ही सांगताय. आणि मला वाटतंय तुम्ही ह्यासाठी राजयोगाचे खूप छान प्रयोगसुद्धा करून द्याल की ही कशी भावना आपण आपल्यामध्ये जागृत ठेवली पाहिजे. पहिली भावना जागृत ठेवली पाहिजे ती म्हणजे स्वतःवर विश्वास. आपण जेव्हा राजयोग शिकायला लागतो ना, तेव्हा सुरुवातीला फार उमंग उत्साहाने करायला लागतो. मग काहीतरी होतं, मग आपण म्हणतो नाही नाही, हे काही मला होणारच नाही माझ्याचं. जर तुम्ही स्वतःवर विश्वास नाही ठेवला, तर रहस्याची गोष्ट सांगतो, जगात कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तर हळूहळू सगळे तुमच्यावर विश्वास ठेवावे लागतील. आणि त्यासाठी हा विश्वास पुनर्जागृत करण्यासाठी जो स्रोत आहे तो ईश्वर आहे. म्हणून आपण नीट अभ्यास करून सेवा केंद्रावर जाऊन हे समजून घ्यायला पाहिजे की त्या ईश्वराचं अस्तित्व कसं आहे, त्याचा फॉर्म काय आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचं राहण्याचं ठिकाण कोणचं आहे, मी जो योग लावायचा आहे तो ज्याच्याशी लावायचा आहे तो राहणारा कुठे आहे, त्याचे गुण काय आहेत, आणि मी जर त्याची स्मृती केली तर ते गुण माझ्यामध्ये आपल्या आप यायला लागतात. म्हणजे हे आधी आध्यात्मिक ज्ञान समजून घ्यायला पाहिजे आणि आध्यात्मिक ज्ञान समजून घेऊन त्याचा आपण राजयोगामध्ये अनुभव घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर. आपण आधी पाहिलं आहे की राजयोग हे एक विज्ञान आहे. विज्ञानामध्ये आपण काय करतो, परत मी रिवाईज करतो, आपण काहीतरी गृहीत धरतो, काहीतरी सिद्धांत मांडतो आणि मग प्रयोग करतो. आणि असे प्रयोग रिपीटेडली केली की आपल्याला प्रचिती येते की हा प्रयोग बरोबर आहे. म्हणून ईश्वर काय म्हणतो, तू काय कर, सगळ्यात आधी मी कोण आहे ते ओळख. असं सांगून तो पुढे आणखीन म्हणतो, जगात तू पुष्कळ काय ऐकलं असशील, ते सगळं तुझ्याकडे आहेच, ते एका तराजूत ठेव. आणि मी काय सांगतोय ते दुसऱ्या तराजूत ठेव. आणि मग स्वतःच निर्णय कर की कोणता तराजू भारी आहे. म्हणून ईश्वराचा फॉर्म काय आहे, त्याचं रूप काय आहे ते नीट समजून घे. हे सांगूनही तो मग समजावतो की जसा तू एक सूक्ष्म प्रकाशबिंदू आत्मा आहेस, तसाच मी पण सूक्ष्मातिसूक्ष्म प्रकाशबिंदू चैतन्य आत्मा आहे. पण सर्व आत्म्यांच्या मध्ये मी श्रेष्ठ आहे, सुप्रीम आहे. म्हणून त्यांना म्हणतात परमात्मा. आणि जसे वडील असतात तशी मुलं असतात, आपण सगळी त्यांची मुलं. म्हणून त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते सगळे गुण आपल्यातही निसर्गतःही आहे. ही जर भावना ठेवली तर प्रत्येक कुटुंब अशा एका छोट्या कुटुंबासारखं सुखी, समृद्ध, आनंदी, निरोगी असं होईल. खूप छान भाईजी. तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही आज इतकी सुंदर माहिती सांगितली की सृष्टीचक्रावर आपण कुठल्या समयाला येऊन पोचलेलो आहोत आणि त्या वेळेचं, या समयाचं जे काय महत्त्व आहे ते किती छान आहे की इथं आध्यात्मिक ज्ञान घेऊन आपल्यामध्ये ती जागृती करायची आहे. तर आम्हाला छोटासा अनुभव ह्याविषयी तुम्ही आज. फारच चांगलं, तुम्ही फार इंटरेस्ट घेताय म्हणून मला आनंद होत आहे.
तुमच्या मदतीसाठी चित्र दाखवतंय बघा. समोर एक योगी बसलाय. त्याच्या जागी असं व्हिज्युअलाइज करा, सर्व दर्शकही असा आपल्या आपल्या जागी बसून व्हिज्युअलाइज करतील की मी शांतपणे, निस्तब्ध, शुद्ध आणि पवित्र मनाने माझ्या परमप्रिय परमपिता परमात्मा, ज्यांना मी शिव बाबा म्हणतो, त्यांचे स्मरण करण्यासाठी बसलो आहे. मी एक चैतन्य प्रकाश बिंदू आत्मा अनुभव करीत आहे. एका सुंदर फुलासारखा मी चमकत आहे. माझ्या सर्व पाकळ्या माझ्या सप्त रंगी गुणांनी भरलेल्या आहेत. शांती, प्रेम, आनंद, शक्ती, सुख, पवित्रता, सगळ्यांनी मी आत्मा भरपूर आहे. सर्व गुणांचा सागर, सर्व शक्तींचा सागर, माझा परमप्रिय शिवपिता माझ्यावर अनेक गुणांची, शक्तींची उधळण करीत आहे. मी न्हाऊन निघत आहे. मला अगदी फ्रेश वाटत आहे. माझ्यात सर्व गुणांचा सुगंध वातावरणात पसरत आहे. साऱ्या विश्वाचं वातावरण ईश्वराकडून प्राप्त झालेल्या गुणांच्या सुगंधाने दरवळून गेले आहे. आहा, किती सुंदर अविस्मरणीय अनुभव आहे हा. बाबा, मी हा अनुभव कधीच विसरणार नाही. बाबा, मी प्रतिज्ञा करतो की तुझा मी हा धरलेला हात आणि तुझी साथ कधीही सोडणार नाही. मला आता धन्य धन्य वाटत आहे. ओम शांती. धन्यवाद भाईजी. खूप सुंदर अनुभव करून दिलात तुम्ही की ईश्वराचा हात आणि साथ दोन्हीही आपल्याबरोबर आहे. या सुंदर अनुभवासाठी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. ओम शांती. मित्र हो, पाहिलं आपल्याला आज खूप भाईजींनी खूप सुंदर ज्ञान सांगितलं की आपण सगळेच आत्मा शरीररूपी वस्त्र धारण करून
या सृष्टीच्या रंगमंचावर आपला आपला पार्ट किंवा रोल भूमिका करत आहोत. आणि ह्या नाटकामध्ये इतक्या बहुमूल्य वळणावर आपण येऊन पोचलो आहोत की जिथं संगमयुग आहे, जिथं आत्मा आणि परमात्म्याचा संगम आहे, जिथं 2 युगांचा संगम आहे. म्हणून ही वेळ खूप अमूल्य आहे, जिथं परमात्म्याची हात आणि साथ दोन्हीही आपल्याला जीवनामध्ये अनुभव करण्याची संधी आहे. तर ही संधी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अनुभवावी ही सगळ्यांना विनंती आहे. भाग्य हेच आपलं खूप सुंदर भाग्य असेल आणि म्हणून हीच वेळ आहे की आत्ता कराल तर त्याचं भाग्य आपण खूप लवकरच एक रामराज्यामध्ये देवत्व म्हणून आपल्यामध्ये जागृती करून घ्याल. तर ह्या नवीन अनुभवाबरोबर आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया राजयोगाच्या एका नवीन अनुभवाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.